हाय, हॅलो, नमस्कार. आजचा विषय हा आहे की मागील आठवड्यामध्ये माझा एक मित्र एका चांगल्या कॉर्पोरेट कंपनीमध्ये इंटरव्ह्यूसाठी गेला होता. तर त्याचा इंटरव्ह्यू खूप चांगला झाला. टेक्निकली तो चांगला बऱ्यापैकी एक इंटरमिडिएट लेवलपर्यंत होता. मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर सडनली एचआरने त्यांना सांगितलं की तुमचं इंग्लिश थोडं कच्चं असल्यामुळे आम्ही तुम्हाला घेऊ शकत नाही. त्यानेसुद्धा ते ॲक्सेप्ट केलं. त्यानंतर त्याचा माझा फोन झाला. त्यानं मला सांगितलं की मला ह्या कारणामुळे ते घेत नाही आहेत. मी म्हटलं ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपण स्वतः ॲग्री आहोत, ही चांगली गोष्ट आहे. मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर तोसुद्धा त्याच्या कामाला गेला. मग त्याच्याबद्दलच मला थोडंफार सांगायचं आहे की आत्ता जे काय सगळं चालू आहे की मराठी, हिंदी किंवा इंग्रजी ह्या सगळ्याबद्दल मला काय बोलायचं नाही आहे. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की तुम्हाला ह्या जगामध्ये तुम्हाला स्वतःला रिप्रेझेंट करायचं आहे. तुमच्या शेतातील तुम्ही करत असलेले क्राफ्ट असतील, आर्ट असतील, ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला या जागतिक लेवलमध्ये, या जागतिक मार्केटमध्ये जर विकायच्या असतील, तर ही जागतिक भाषा म्हणून ओळखली जाणारी जी इंग्रजी भाषा आहे, त्याला अनन्यसाधारण महत्त्व आत्ता तरी खूप आहे. तर ते थोडं महत्त्व देऊन त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. कायमच आपण त्या भाषेला एक वेगवेगळ्या नजरेनं बघत आलो. पण जशी आपली मराठी भाषा आहे, मातृभाषा आहे, तशीच हिंदी आहे, तशीच इंग्रजी आहे. तर इथून पुढे आता ChatGPT, AI, जेमिनी बऱ्याच गोष्टी आता येत आहेत आणि इथून पुढेसुद्धा येत राहतील. तर प्रत्येक वेळी त्याच्यावर डिपेंड न राहता आपण थोडंफार काहीतरी शिकूया, चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. माझ्या भागातील जी मुलं आहेत, जसं की सांगली, सातारा, कोल्हापूर किंवा मराठवाडा, विदर्भ इकडचीसुद्धा जी मुलं असतील, तर थोडंफार इंग्रजीकडे लक्ष द्या. त्याच्याकडची जी बघण्याची आपली एक वेगळ्या प्रकारची नजर आहे, ती थोडी बदलून एक आपल्यामध्ये काहीतरी एक व्हॅल्यू ॲडेड किंवा स्किल इम्प्रूव्ह होईल, अशा पद्धतीनं आपण त्या गोष्टीला घेऊया. कारण की जुन्या काळामध्ये सुद्धा आता मराठीमधलं चांगलं नाव पु ल देशपांडे ह्यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं सांगितलं. ते म्हणाले, आमच्या वेळी ब्रिटिश राजवट होती. आम्ही त्यावेळी कानडी असेल, मराठी असेल, गुजराती असेल, या तिन्ही भाषेतील वेगवेगळे शिक्षण माझ्या मित्रांनी घेतलं. आम्ही सगळ्यांनी ते शिक्षण घेतल्यानंतरसुद्धा आम्ही उत्तमरित्या इंग्रजी वाचायला, लिहायला शिकलो आणि ते पुढं शिकत गेलो. तर ह्या सगळ्या वातावरणात आपण आत्ता जे काय जातो आहे, त्याच्यामध्ये आत्ताच्या जवळ जे शिकणारी मुलं आहेत, जे बाकी सगळे आत्ताची जी मुलं आहेत, तर त्यांना माझं इतकं सांगणं आहे की थोडंफार त्याच्याकडचा नजरिया आपण बदलूया. मी पण आता मागच्या 2 वर्षापासून त्या गोष्टीसाठी ट्राय करतो आहे. आपल्यासाठी थोडंफार डिफिकल्ट आहे, कारण की आपण मराठी मीडियममधून शिक्षण घेतलं आहे. पण ह्याच्यासाठी आपण जर ट्राय केला तर हे नक्कीच होईल, इतकं माझं सांगणं आहे. सो थँक्यू सो मच.